नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल इट्स पियुष व्लॉग्स. तर हे आहे संक्रांतीचं पार्ट 2 व्हिडिओ आणि इथं तुम्हाला दाखवते आणि कलरफुल पेपर्स आहेत माझ्यासमोर. तर हे व्हिडिओ खूप खास आहे आणि संक्रांत सेलिब्रेशनच कंटिन्युएशन व्हिडिओ आहे. तर सध्या मी इकडे काय करू लागले म्हणजे बेसिकली मी ते पतंग बनवतीये. येस, भारतामध्ये आपण पतंग विकत घेऊ शकतो दुकानात जाऊन इझी. पण इकडे मात्र असं नसतं. इकडे मात्र खूप डिफिकल्ट असतं. इझिली मिळत नाही आपल्याला पतंग. कॅनडामधलं बोलतीये मी. तर सध्या मी तर पतंग बनवतीये आणि हे पतंग खूप खास सीझनसाठी आहे. तर बेसिकली हलव्याच्या दागिने प्रोग्रामसाठी आहे. येस, इकडे आम्ही सेलिब्रेट करू लागलो. फोटोशूट करू लागलो म्हणजे हलव्याच्या दागिनेचं. तर त्याच्यासाठी म्हणून फोटोशूटचं बॅकग्राऊंडसाठी किंवा बॅकड्रॉपसाठी आम्हाला पाहिजे पतंग आणि त्याची तयारी चालू आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की नवीन जोडपे असतात ना, लग्न झाल्यानंतर आपल्याकडे हळद दागिने करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही इकडे करू लागलो आणि पतंग मी पण पहिल्यांदाच बनवतीये, लाईक टू बी ऑनेस्ट DIY साठी म्हणून म्हणा. तर व्हेरी एक्साइटिंग आहे माझ्यासाठी पण. आणि इकडे क्लिप फक्त आहे की माझे हस्बंड पण आलेत मला हेल्प करायला पतंग बनवायसाठी. तर आम्ही दोघं म्हणून चालू आहे आमचं. पहिले ड्रॉइंग करू लागलो, मग त्याचा पतंग शेपनी कट करतो. आणि DIY बद्दल सांगावं म्हणलं तर बॅकड्रॉपसाठी तिकडे भारतामध्ये काही की आपल्याला इझिली भेटतात ना, इव्हेंट प्लॅनर्स म्हणा असं. आपण नुसतं पतंग वगैरे आणून दिलं तरी पण DIY तिकडे फार इझी राहतं. पण इकडे तसं नसतं. तर इकडे थोडंसं आपणच प्लॅन करावं लागतं. तर माझी खूप इच्छा होती की आपण चांगलं करावं बॅकड्रॉप वगैरे म्हणून. कारण की हलव्याच्या दागिन्याचे प्रोग्राम हे वन्स इन अ लाईफ टाईम असतं लग्न झाल्यानंतर. तर त्यानंतर मग आपण रेग्युलर संक्रांती करतो पण दागिने वगैरे घालून तर आपण नाही करत. तर म्हणलं आपण छान करायला पाहिजे आणि जेवढं आपल्याकडनं जमतं तेवढं मात्र 100% देते मी. आणि मला खूप इंटरेस्ट राहतो असं क्राफ्ट आणि एव्हरीथिंग मध्ये. कारण की आपण डेली लाईफ मध्ये तर मी नाही करत टू बी ऑनेस्ट. पण जेव्हाही करते असं आवडीने करते मी, असं मला कसं बोर वगैरे होत नाही. आणि हे सगळं करायला खूप वेळ लागलं होतं. संक्रांतीचे खूप पहिले आम्ही प्लॅन केलं होतं हे करावं म्हणून. तर इट इज लाईक व्हेरी टाइम कन्झ्युमिंग म्हणते मी. आपण फार पेशन्सने केलं तेव्हाच होतंय हे. कारण की वेगळे वेगळे शेप्सचे पतंग पण कट केले होते मी आणि सगळं वेगळे वेगळे थिंग्स होते. तर हे सगळं असं घाई गडबडीत तर नाही होत. इट इज लाईक टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. आणि बाकी इकडचं म्हणलं तर इकडे संक्रांतीच्या आधी भरपूर थंडी आहे कॅनडामध्ये. लाईक एव्हरी वीक मध्ये स्नोफॉल आहे आणि व्हेरी व्हेरी कोल्ड आहे टेम्परेचर. तुम्ही सगळे कसे आहे? आणि इकडे तुम्हाला दिसतंय मी फायनली एक पेपरचं पतंग लाईक शेप मध्ये आणले आणि आय वॉज रिअली हॅपी बघून. आणि असेच मी वेगवेगळ्या कलर्स मध्ये पण करते कारण की आपण वेगवेगळे कलर्स का बरं घेतलं तर तुम्हाला पुढच्या सेगमेंट मध्ये कळेल, ह्याच व्हिडिओ मध्ये नंतर नंतर कळेल. कारण की बॅकड्रॉपचं असं कलर कॉम्बिनेशन ठरलंय की त्याला काही कलरफुल लागतील आपल्याला पतंग म्हणल्यासारखं. तर म्हणूनच असे वेगळे वेगळे काही कलर्सनी पतंग बनवले मी. आणि इट इज रिअली हॅपी अँड एक्साइटिंग फॉर मी. आणि मला असं नेहमी कसं असतं म्हणजे असे कोणते पण इव्हेंट्स असतात ना आपले, स्पेशल डेज म्हणा, बर्थडेज म्हणा किंवा फेस्टिवल्स पण म्हणा. तर मला असं चांगलं करावं, आपल्याकडे जेवढं जमतं तेवढं मात्र नक्की करते मी. सो दॅट हेच मेमरीज असतात लाईफमध्ये आपल्याला ऑलवेज हाय ट्रीटमेंट ठेवायसाठी. आपण नंतर पण बघतो ना फोटोज, तर नेहमी वाटतं की वाव आपण किती छान एन्जॉय केलं. तर हे असं माझे विचार असतात नेहमी. लाईक माझा कॉन्सेप्ट असतो लाईक दिस इज हाऊ आय थिंक. आणि इथे ऑलरेडी एक पतंग बनलेला आहे, अजून एक ब्लू कलरचा पतंग. ह्याला ब्लू वरती येलो कलरचं आपण केलं डिझाईन. म्हणजे त्याच्यावरती येलो कागद चिपकवलं आपण. सो दॅट पतंग नुसतं असं प्लेन न ठेवता माझा आयडिया काय म्हणलं तर असं चांगल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्ट्रास्ट कलर्सनी आपण त्याला बॅकड्रॉप द्यावं. त्याच्याने काय की अजून छान हायलाइट होतं ते बॅकड्रॉप वरती. सो दॅट असं प्लेन न राहता पतंग विल लुक रिअली गुड अँड एनहान्स होऊन जातं अजून छान म्हणून. तर तेच चालू आहे इथं. तर इकडे मी छोटे छोटे पतंग पण बनवतेय इकडे बॅकड्रॉप साठीच आपल्या. म्हणलं नुसतं मोठे पतंग नको, थोडे छोटे छोटे पण वगैरे बनवलं तर छान असं डिझाईन वगैरे लुक येतं. आणि माझ्याकडे एक आयडिया आहे की तुम्ही बघताल पुढे मी ह्याला कसं प्लॅन केले. या छोट्या छोट्या पतंगला कसं डिझाईन करून कसं प्लॅन केले, कुठे लावले वगैरे. तर नक्की हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्स मध्ये लिहून सांगा.
तर तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. लहान पत्त्यांची माळा माळाच म्हणतेय मी, कारण की काय नाव द्यावं मला कळत नाहीये. तर बेसिकली तो तोरण असतं ना, हँगिंग तोरण, तसंच आहे पतंगसारखं पण बनवलंय मी, लहान हँगिंग पतंगचं तोरण. तर त्यासाठीच असं नाव दिलंय. पण बेसिकली रेडी झालेलं आहे. वन सेट आहे हे, तर याचा अजून एक सेट बनवते असंच कलरफुल पेपर्सनी. आणि इथं काय की येलो पेपरनी येलो पतंग बनवले ना मी. तर त्याच्यासाठी काय की त्याला चांगलं हायलाइट व्हायसाठी पॉपअप कलर्स ब्लू आणि ग्रीन कलर आपण यूज केलं. आणि ह्याला काय की असं डिझाईन दिलंय, मध्ये ट्रायंगल आणि मग सर्कलचं क्राफ्ट पेपरने आपण कट करून ठेवलेलं आहे. तर चांगलं असं लुक येतं ना, म्हणून विचार केले मी. आणि मला काय की पतंग बनवतानाच ऑलरेडी हलव्याच्या दागिन्याचं फोटोशूट आणि संक्रांत सेलिब्रेशनची एक्साइटमेंट सुरू झाली होती. लाईक मस्त मजा येते मला सगळं करताना. असं एक्साइटिंग वाटतं मला सारखं, लाईक वाव म्हणजे. आणि इथं ऑलरेडी एक पतंग पूर्ण रेडी झालेला आहे. माझं फुल हॅपी फिलिंग झालं. कारण का पहिल्यांदाच केल्यानंतर लाईक इट इज रिअली गुड की पतंगचा सारखं शेप पण आणलो आणि त्याला वेगवेगळे डिझाईन्स देऊन पतंगला अजून एनहान्स करू शकू लागले मी. सो आय फील रिअली हॅपी. आणि इकडे पुन्हा अजून एक येलो कलरनीच लाईक डिफरंट काय म्हणतात डिझाईन वगैरे लावून घेऊन त्याला पण अजून एक प्लॅन करू लागले. सो त्याचं पण वेगळं लुक आहे यासाठी. आणि असे पॉपअप कलर्सनी काय म्हणलं तर बॅकड्रॉप अजून छान एनहान्सिंग दिसतं. कारण का बॅकड्रॉप की मी ब्लॅक अँड रेड ठेवलेला आहे. आणि इकडे काय की बॅकड्रॉप मध्ये बॅनर लावायसाठी DIY हेल्प करू माझे हस्बंड. तर इकडे काय की बॅनर वरती दोघांचे नावं आहे आणि हलव्याचे दागिनेचा प्रोग्राम आहे म्हणून त्याच्यावर लिहिलेलं आहे हलव्याचे दागिने म्हणून. तर हे बॅनर लावावं अशी माझी इच्छा होती, तर मराठीमध्ये लिहू लागले त्यांनी. आणि त्यांच्या पण हेल्पनी लाईक सक्सेसफुली झालं हे सगळं प्रोग्राम. आणि इकडे काय की हे आहे बॅकड्रॉप. तर हे दोन साड्या आहेत रेड अँड ब्लॅक. तर मला असंच पाहिजे होतं थीम रेड अँड ब्लॅकचं हलव्याच्या दागिन्याच्या प्रोग्रामसाठी. आणि हे आहे ओव्हरऑल लुक आहे बॅकड्रॉपचं आम्ही रेडी केलेलं DIY पतंग वगैरे बनवून. तर कसं वाटतं तुम्हाला कॉमेंट मध्ये लिहून सांगा. तर हे आहे फोटोशूटचं बॅकड्रॉप. आणि आता आहे माझं हलव्याच्या दागिन्याचं ओव्हरऑल लुक. तर मी छानपैकी रेडी झालेली आहे. इकडे ब्लॅक ब्लॅक अँड पिंक कलरची साडी आहे आणि केसांना अशी क्लिप लावलेली आहे मागे. आणि हे सगळं माझे दागिने आहेत. आय एम रिअली एक्साइटेड अँड हॅपी. तुम्ही बघू शकता हे व्हिडिओमध्ये.
खूप छान वाटलं मला सगळं घालून सेलिब्रेट करताना हे सण. आणि मला हे दागिने सगळं आई आणि बाबा पाठवले मला भारतातून. आणि जावयासाठी म्हणजे माझ्या हस्बंडसाठी पण त्यांनी पाठवलेले आहेत ज्वेलरी, लाईक मेन्स ज्वेलरी असते ना गळ्यातलं 4 लेयर्सचं हलव्याच्या दागिन्याचं ते पण आहे, पण मी ते क्लिप घेतलेलं नाहीये. तर हे सगळं सेट आणि माझे कपडे पण मला आई-बाबाच पाठवलेत भारतातून. आणि माझ्या हसबंडला पण छानपैकी ब्लॅक कलरचा कुर्ता पाठवलेत त्यांनी. आणि आय एम रिअली हॅपी हे सगळं घालून घेऊन, हे सगळे दागिने. कारण की हे तुम्हाला म्हणल्यासारखं हे सगळं वन्स इन अ लाईफ टाईम मुव्हमेंट असतात ना, संक्रांती लग्नानंतरची. आणि हे सगळं दागिने वगैरे तर किती छान वाटलं मला. आणि येस, मी एन्जॉय करू आणि आता काय की संक्रांतीचं स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी. तर त्या दिवशी वांग्याचं भरीत केले होते आणि हे आहे मोठ्या वांग्याला हे असं चांगलं चांगलं रोस्ट करून घेऊन हिला मॅश वगैरे केले. आणि हिची भरीतचं प्रिपरेशन चालू आहे, वांग्याची भाजीचं भरीत. आणि इकडे भरीत रेडी झालेलं आहे. मी पूर्ण व्हिडिओ घेतला नाही, नुसतंच मला क्लिप्स दाखवते स्वयंपाकाचं. त्याच्यानंतर झालेली आहे पोळी, तिळगुळाची पोळी बनवले होते. आणि मला खूप छान वाटतं असं की भारताच्या बाहेर राहून सुद्धा सगळे सण सेलिब्रेट करणं. आणि पोळी तिळगुळाची खूप टेस्टी झाली होती, यमी झाली होती. अँड तुम्हाला तेच दाखवते इकडे स्वयंपाकाचं क्लिप. आणि याच्यानंतर आहे चिंचेचा भात. तर त्या दिवशी काही की चिंचेचा भात केलं होतं आम्ही. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि परत एकदा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.